हे उत्तर आहे ना तुझं? ठीक आहे. एक दिवस तुला हे घर सोडून जावंच लागेल. मी नाही सुखानं राहू देणार तुला इथे. धमकावताय? तुला काय समजायचंय ते समज जा. ठीक आहे. मग आता तुम्हाला जे समजवणार आहेत ना ते पोलीस समजवतील. मी आता प्रज्ञाला फोन करते. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते प्रज्ञाशी बोलायचं. मला इथे कोणाच्याही धमक्या ऐकायच्या नाही. ए राधिका, तू ओव्हर स्मार्ट व्हायला जाऊ नकोस. मी अजूनही काय सांगतोय याचा शांतपणे विचार कर. हे घर मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. चल शनाया. शनाया चल. राधिका, आय एम सो प्राऊड ऑफ यू. किती योग्य निर्णय घेतलास तू, आणि तोही इतक्या ठामपणे. चांगली जिरवलीस त्या गुरुनाथची. आणि मला तर खूप टेन्शन आलं होतं की तुम्ही ही सिच्युएशन कशी हँडल करताय. पण तुम्ही चांगलंच खडसावलं त्यांना. तर पुढच्या वेळेस त्रास द्यायच्या आधी 10 वेळा विचार करते. गुप्ते भाऊ, रेवती, मी आता पक्क ठरवलं. हे माझं घर, माझा संसार सोडून कुठेही जाणार नाही. हे माझं घर आणि मी इथेच राहील. अरे राधिकाचा काय प्रॉब्लेम काय यार? इतकं काय माझं रे तिला? मला कोणी देत असताना असे 1.5 कटी तुम्ही लगेच घेतले असते माहितीये? काही कळत असते. पेपर कसले फेकते ती? तू काहीच काय केलं नाहीस रे. काय करायला हवं होतं मी? माझ्या तर मनात होतं हाताला धरून घराबाहेरच काढायला पाहिजे होतं. मग कर ना प्लीज, प्लीज करते. आय डोंट वांट सी युअर फेस अगेन. आणि मलाही नाही बघायचा तिचा चेहरा. एकीकडे काय होती राधिका आणि आता काय झालीये. नजर वर करून बोलायची हिंमत नव्हती आणि आता तरी एक गोष्ट बरी आहे त्यातल्या त्यात हे अजून आईबाबांपर्यंत पोहोचलं नाहीये प्रकरण. नाहीतर त्यातनं एक वेगळंच रामायण घडेल. अरे जस्ट कशाला नाव काढतोय का? अरे आय मीन नाही जाणार नागपूर पर्यंत गोष्टी. तू का काळजी करतोस हा? मला ना आता जरा विचार करायला वेळ हवाय. सगळ्या भानगडीमध्ये ऑफिसला जायला उशीर झाले. माझं ना कशामध्ये लक्षच लागत नाही. यशा नाही ना कामात ना कशातही. चिल बेबी, आय एम विथ यू ना. डोंट वरी, आपण लगेच निघूया. तिथं ऑफिस मधले लोकही एक से बडकर एक आहेत सगळे. ऑफिसमध्ये जाऊनही परत खोटी कारणं द्यायचीच आहेत. त्यांना एक थाप मारायची आणि परत ती निस्तरण्यासाठी पुढच्या 4 थापा मारायच्या. हेच चाललंय. या लोकांचे चेहरेच नाही बघायचे. परत ते आनंद, जेनी, श्रेयस, पानवलकर सगळे आहेतच माझ्या समोर. अरे पानवलकर चिडलेत ना माझ्यावर? हो चिडणारच ना. राधिकाचा एवढा पुळका आहे तेच काय सगळेच चिडले. आता तर माझ्या मागे लागले तिचं रेजिग्नेशन लेटर ऍक्सेप्ट करा म्हणून. अरे यार, या ओल्ड फर्निचरचा काय इश्यू आहे यार माझ्याशी? इश्यू सगळ्यांचाच सेशन आहे. सगळ्यांना ना बहुधा बघवत नाही आपलं बरं चाललेलं. काही ना काही प्रॉब्लेमच आहे सगळ्यांना. ठीक आहे, या सगळ्यांना फार दिवस सहन नाही करावं लागणार. म्हणजे माझ्या डोक्यात एक प्लॅन बघ. खरंच कमाल वाटते मला सगळ्याची. इतकं सगळं होऊन सुद्धा पुन्हा हे दोघं एकत्र आलेच कसे? असं दुसरं काय एक्सपेक्ट करणार त्यांच्याकडून? नाही, त्या शनायाला तर अक्कल नाहीच आहे. पण गुरु सर सुद्धा त्या शनायाच्या मागे इतके वाहवत जातील असं वाटलं नव्हतं मला. अरे काय नाही रे, नशा चढली आहे त्याला, पैशाची, पोझिशनची, सक्सेसची. आणि त्याला ना एक मेल इगो आले, यंग पुरीला फिरवतो ना म्हणून. पण सर तो ना मूर्ख आहे. त्याला कळत नाहीये की लोक त्याच्या मागे बोलतायत, नावं ठेवतायत ना. आता तर सगळे इग्नोर करतायत, कोणी काही बोलतच नाही. काय बोलणार? राधिका मॅमच रिॲक्ट होत नाहीयेत आता. लोक काय रिॲक्ट होणार? हा बरोबर आहे. राधिका वहिनीने आता गुरुकडे ढुंकून सुद्धा बघू नये.
सर ती ती शनाया आता परत इथे जॉईन झाली म्हणजे आता ती इथे काय आता बॉस सारखी वागणार? नाही, मी तिला तसं वागू देणार नाही. हो सर, पण गुरु सरांचं काय? तो ऐकणार आहे का तुमचं? सर कपूर सर आहेत ना, कपूर सरांचं तर ऐकावंच लागणार. सर वाय डोंट यू टॉक टू कपूर सर? येस, यू आर राईट. मला वाटतं इथे जे काय घडलंय ते आपण कपूर सरांच्या कानावर घालूया. हो सर, आपण नक्की बोलूया त्यांच्याशी. आणि सर शनायाची कंप्लेंट केली की ऑटोमॅटिकली गुरु सर इज आन्सरेबल. येस. काय चाललंय मला काही कळतच नाहीये. ऑफिसची कामं मागे पडले, बिझनेस डील्स होत नाहीये, महत्वाच्या मीटिंग्स पोस्टपोन होत आहेत. सर या सगळ्याचा परिणाम आपल्या कामावर होणार आहे आणि इव्हेंच्युअली आपल्या कंपनीच्या परफॉर्मन्सवर. त्यावेळेला चांगला राजीनामा देत होती तेव्हा तर स्वीकारला नाही. आता इथे बसेल सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटत. अँड यू नेव्हर नो, तिला इन्क्रीमेंट पण मिळू शकतं बिकॉज गुरु सर डझंट नो व्हॉट ही इज डुईंग. गुरु ना काय होता तो, काय झालाय? सर मला गुरु बद्दल खूप कौतुक वाटायचं. मेरा दोस्त, मेरा यार, एवढी मोठी कंपनी, तिथे एक सीईओ आहे, स्वतःनी सगळं मातीत मिळवलंय. मला वाटतं आपण कपूर सरांची प्रत्यक्ष बोलूया. सर पण कपूर सर दिल्लीला आहेत ना? हो, पण ते मुंबईला येणार आहेत. ते आले की आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्या कानावर सगळं घालू आणि शनायाची इथून लवकरात लवकर गच्छंती करू. येस. गुड मॉर्निंग. कुठे गेले का सगळे? गुरु सर, सगळे पानवलकर गुरु सर. अं, ठीक आहे, तू लाग कामाला. थँक्स. काय झालं? कुठेच सगळे? गुरु सर, आतमध्ये एक मीटिंग चालली. कसली मीटिंग? ऍक्च्युली आतमध्ये ना, मध्ये सगळे तुमच्याबद्दलच बोलताय. माझ्याबद्दल? माझ्याबद्दल काय बोलतो? कसली मीटिंग? कोण 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 आहे आपण? सर सगळेच आहेत, म्हणजे आनंद, पानवलकर सर, जेनी, श्रेयस सगळे आहेत. आणि आणि ते तुमच्या दोघांची कपूर सरांकडे कंप्लेंट करणार आहेत. सर आय थिंक की शनायाला कपूर सर जॉबवरून काढून टाकतील.